पेपरफुटी प्रकरणात जलद गती न्यायालयात सुनावणी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर मसुदा तयार करण्यात आलाय। हनु ग्रोवर बलिगा न्यायालयाचे प्रमुख महत्वाची अपडेट आहे। पेपरफुटी प्रकरणात आज जलद गती न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच एक महत्वाचं ट्विट सुद्धा केलेलं होतं। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मसुदा तयार करण्यात आलाय। हनु ग्रोवर बलिगा न्यायालयाचे प्रमुख असणार आहे। पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओ संदेशानंतर राहुल गांधींनी टीका केली। विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा अपमान करू नका म्हणत पलटवार केला। तरुणांच्या भविष्याला सर्वात जास्त हानी पोहोचवणारे तुम्हीच, आमच्या तरुणांच्या भविष्याला सर्वात जास्त हानी पोहोचवणारे तुम्हीच आहात। तुम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थेचा संपूर्ण कॅप्चर आणि नाश करण्यास परवानगी दिली आणि प्रोत्साहित केले आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण केले। विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत। धर्मेंद्र प्रधान यांना बडतर्फ करा, विद्यार्थ्यांची माफी मागा, मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा। तुम्ही आमच्या ट्विट केलेलं आहे। नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओनंतर आता राहुल गांधी यांनी ही टीका केली। आपने ही हमारे युवाओं के भविष्य का सबसे ज्यादा नुकसान पहुंचाया। आपने सिर्फ हमारी एजुकेशन सिस्टम पर पूरा कब्जा होने और उसे बर्बाद होने दिया, उसे बढ़ावा भी दिया, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलाय। राहुल गांधी यांनी या संदर्भात टीका केली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडले। मीनाक्षी, आपण पाहतोय की ज्या प्रकारचं वातावरण मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू आहे, राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन चिघळलंय। मोदींच्या व्हिडिओनंतर राहुल गांधी यांनी टीका केलेली आहे। पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ प्रसारित केला आणि त्या व्हिडिओ संदेशानंतर राहुल गांधी यांनी टीका केली। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। एका चालत्या कारला भीषण आग लागली। मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवरील ही घटना आहे। दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही। आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मुंबईच्या ईस्टर्न फ्रीवेवर एका चालत्या कारला अचानक भीषण आग लागली। मुंबईकडून सुरू होणाऱ्या फ्रीवेवर ही घटना घडल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड घबराट आणि पळापळ झाली। गर्दी आणि वाहतूक कोंडीतून कशीबशी ही कार ओढून रस्त्याच्या एका बाजूला घेण्यात आली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणी जखमी झाला नाही। काही वेळानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सध्या अग्निशामक दल आणि स्थानिक पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।